करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्याला काही गरज असेल तर आपण लोकांच्या दारी जात असतो, परंतु ज्यावेळी लोकांना गरज असते त्यावेळी लोक आपल्याला बोलवत असतात आणि काम नसल्यावर आपल्याला दारात सुद्धा उभं करत नाही. आपण स्वाभिमानाने जगलं पाहिजे. कारण का? समर्थ म्हणाले, खूप काही अशा मुलमुली असतात ज्या पैसे बघत नाहीत, तर प्रत्यक्षपणे स्वभाव पाहत असतात, परंतु त्यांची किंमत समोरच्याला कधीच नसते. आता विचार करा, आता आपणच जर पाहायला गेलो, आपण समोरचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आपण स्वभाव पाहतो का? नक्कीच. ती व्यक्ती कशी आहे, मनाने प्रेमळ आहे का, साधी आहे का, त्याचे विचार कसे आहेत, हे आपण फक्त पाहत असतो. परंतु आता पूर्णपणे जग बदललं. या सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्या व्यक्तीकडे किती पैसा आहे हे आपण पाहत बसलेलो आहोत. अहो, पैसा या कारणामुळेच आपण फसलो गेलो. त्या व्यक्तीजवळ सर्व जास्त पाहायला गेलो तर खूप पैसा आहे. आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती आपल्याला नक्कीच मदत करेल असं आपल्याला वाटत असतं, परंतु ऐन टायमाला बघा प्रत्यक्षात आपल्यालाच धोका मिळत असतो. आपण विचार करतो, अरे असं कसं झालं, पण त्यांची किंमत समोरच्याला नसते ना. म्हणून कोणावर विश्वास ठेवावा हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. अपमान होऊन पण आपण त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो. यालाच खरं प्रेम म्हणतात ना. आता ती व्यक्ती, एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आपण सुद्धा सहभागी झालो आणि समोरची व्यक्ती खूप पैशावाली आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. पहावे आपणासी आपण. भाग फक्त पाहायचा आहे, बोध फक्त कानाने ऐकायचं आहे आणि आचरणात आणायचं आहे की लोक कशी असतात आणि आपण कसे वागत असतो. त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या व्यक्तीने जी पैशावाली होती त्या व्यक्तीने आपल्या संपूर्णपणे बघा ज्या प्रकारे आपण इज्जत वाढवलेली असते ती इज्जतच आपली काढून टाकली. म्हणजेच काय, आपल्याला त्यामध्ये कमी लेखलं गेलं. म्हणजेच प्रत्यक्षात तरी आपण त्या व्यक्तीपासून दूर झालो नाही, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण शून्य आहोत. आता आपला त्या व्यक्तीने अपमान केला, मग आपण त्या व्यक्तीशी जवळीक साधू का? नाही. तिथे आपण उभं सुद्धा राहणार नाही. हां, जर कोणी नसताना जर आपला अपमान केला असता तर आपण एवढं मनावर घेतलं नसतं, परंतु चार चौघांमध्ये ग्रुपमध्ये आपले बघा पूर्णपणे इज्जत ज्यावेळी जाते त्यावेळी आपल्याला तिथे राहावंसं सुद्धा वाटत नाही. म्हणजे विचार जर केला, शेवटी पैशाला महत्त्व आहे का आपण ओळखायचं. दुःखाचा पाऊस होत असतानाही काही माणसांकडं तुम्हाला हसवण्याची ताकद असते
आता पाऊस पडत आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्हाला आयुष्यामध्ये सुखी जीवन जगत असताना दुःखाचा बघा पाऊस पडत असतो ना, का सगळेच दिवस सुखाचे असतात? नाही आहे. आपल्या जीवनामध्ये सुख आहे आणि दुःखसुद्धा आहेत. परंतु ज्यावेळी दुःख पडत असतो ना, त्यावेळी सर्व प्रकारे पाहता देवाची आठवण होत असते की असं कसं झालं. माझ्या बाबतीत माझ्या आयुष्यात सर्व प्रकारे पाहता सुख होते, सुखाचे दिवस मी पाहायचो. परंतु आज आयुष्यात दुःखाच. म्हणजे जीवन जगणं सोडायचं का? नाहीये. जीवन जगायचं आहे आणि जीवन जगत असताना संपूर्ण अनुभव प्रत्यक्षपणे पाहायचं आहे. सगळे स्वप्न पूर्ण होत असतात असं नाहीये. पण फक्त शेवटपर्यंत साथ देणारा हात आपल्यामध्ये नक्कीच असला पाहिजे. आता आपल्या बाजूने जर विचार केला, आपण एखाद्या प्रसंगामध्ये किंवा अडचणीमध्ये सापडलेलो आहोत आणि अशा वेळी जर आपण लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला, किती लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्या इथे येतील हो. कोण कोण हाकेला धावून येतील जरा विचार करा. परंतु एखादा वाईट प्रसंग घडू दे, त्याच वेळेला आपल्या हातून जर वाईट कर्म घडले असतील ना, न बोलवता आपलं घर भरतं. बरोबर की नाही? मग ही लोक येतात कुठून? विचार जर केला तर प्रत्यक्ष स्वप्न पूर्ण होत नसतात. म्हणून जागेपणी स्वप्न पहा, झोपेमध्ये स्वप्न पाहू नका. आयुष्यात ज्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही ना, त्या प्रश्नांना बघा तिथे वाट मोकळी करून पुढे जायचं. तिथे विचार करत बसायचं नाहीये की आता काय करू. सरळपणे पुढे निघून जायचं. आपण शालेय शिक्षण घेतले ना, शालेय शिक्षणामध्ये आपण पेपरसुद्धा सोडवले. 100 मार्काचा पेपर असतो, 3 तासाची वेळ असते. त्या 3 तासामध्येच पूर्ण झाला पाहिजे की नाही? नक्कीच. मग आपण विचार करतो का अरे 5 ते 6 वाक्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत, थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत, कारणे लिहायची आहेत. मग एका प्रश्नावर आपण अडून राहतो का? नाही आहे. जे प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत आहेत ती प्रथमतः आपण त्या उत्तरपत्रिकेवर लिहित असतो. तर त्याच्यासाठी वेळ घालवतो? नाही आहे. आपल्याला कळतं की बाबा वेळ घालवून फुकट कामा नाही, कारण 3 तासाचाच पेपर आहे. जेवढं येतं तेवढं फटाफट आपण लिहिता आलं पाहिजे. म्हणजे विचार करा, आयुष्यामध्ये कुठे कोणाला आणि केव्हा वेळ द्यावा हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कारण आयुष्यात सगळी पुस्तकं आपण वाचू शकतो, परंतु कोणाच्या मनातलं पुस्तक कोण कधी वाचू शकत नाही. कारण ती व्यक्ती कशी आहे, कशा प्रकारे जीवन जगत आहे, कसा त्याचा स्वभाव आहे, हे आपल्याला जाणून घेतल्याशिवाय ते पुस्तक आपल्याला समजणार नाही. आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी आपण सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली, परंतु स्वतःच्या जीवनात दुसऱ्यांच्या आयुष्यातलं पुस्तक केव्हाही वाचू शकत नाही. नात्याला प्रत्यक्षपणे गरज तेव्हाच भासते जेव्हा लोक फक्त कामापुरती असतात. मग नातं टिकवायचं आहे ना, नातं टिकवत असताना कामापुरती माणसं नको आहेत. आपण विचार करायचो, अरे माझ्या आयुष्यात जर पाहायला गेलो तर लोक दुसऱ्याला असं वाईट बोलतात की प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीने कधीही कोणाला बोललेलेच नाही आहे.
म्हणून एकमेकांच्या भेटीसाठी जेव्हा अनेक महिनं वाट पाहिली जाते तेव्हा शब्द कमी आणि डोळे जास्त बोलत असतात. म्हणून आपण जेव्हा संगत मित्रांशी असो, नातेवाईकांशी असो, कोणाशीही असो, संगत ही संगतीप्रमाणेच असावी, जास्त नसावी. कारण शेवटी जास्त जर आपण जवळीक साधण्याचा प्रयत्न केला ना, मग ती व्यक्ती आपल्याला सहसा विचारत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा नक्कीच आपण गेलो पाहिजे. गरज पूर्ण झाली की आपण निघालो पाहिजे. तेव्हाच बघा, प्रत्यक्षपणे कितीतरी दिवसांनी जर आपण भेटलो तर आपण विचारतो कसे आहात, काय करत आहात. नक्कीच ना. दररोज जर आपण भेटल्यावर आपण विचारू का? नाही विचारणार, बरोबर की नाही? कारण आपण काय विचार करणार, अरे दररोज व्यक्ती भेटते. कितीतरी दिवसांनी, कितीतरी वर्षांनी जर तुम्ही एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न केलात तर आयुष्यात नक्कीच शब्द तेव्हा कमी पडतात ना. तेव्हा बघा, तुमचे जुने दिवस आठवतात. त्या जुन्या दिवसांचा संपूर्ण विचार, तुमच्या एकमेकांचे मन बघा प्रत्यक्षपणे त्या गुंतलेलं असतं. आणि बोललेल्या शब्दांपेक्षा डोळ्यांमध्ये भाव दिसत असतात ना. म्हणून समर्थ म्हणाले, आपण ज्यावेळी बोलत असतो ना त्यावेळी कोणालाही, कोणाच्या भावना दुखावणार नाही अशा प्रकारे बोलायचं. बोलून झाल्यानंतर विचार करत बसू नका. शेवटी आयुष्य आपण असं जगायचं की लोक जरी बदलली तरी आपण जेव्हा बदलायचं तेव्हा आपण बदलू, परंतु आपले कर्म ही उत्तमाचे असले पाहिजेत. लोक कधी बदलत नसतात, आपणच त्यांना उशिरा ओळखत असतो. आपण काय विचार करतो, अरे ते या व्यक्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे, या व्यक्तीने मला धोका दिला, परंतु आपण लोक ओळखण्यात चूक केली आणि आपल्याला उशिरा ओळखता आलं, बाकी काहीच नसतं. म्हणून समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा गरज असते, दुसऱ्यांना सुद्धा गरज असते. गरजेवेळी लोकांच्या घरी लोकांना मदत करणं साहजिकच आहे. सभ्यतेनं वागणं काळाची गरज आहे. ज्यावेळी आपण उत्तम प्रकारे वागू त्याचप्रमाणे समोरची व्यक्ती वागणार आहे. परिस्थिती न बघता निस्वार्थ प्रेम करणारे खूप कमी असतात, बरोबर की? कोणाच्या परिस्थितीवर कधी कोणाला बघा हसता कामा नये. कारण परिस्थितीतून मात करणारे कमी लोक आहेत, परंतु परिस्थिती ज्यावेळी समोर येत असते ना तेव्हा त्या परिस्थितीवर संघर्ष करून, मात करून जो पुढे निघून जातो तोच खरा ना. म्हणून कुणी ढकलून देईपर्यंत कुणाच्याही दारात आता उभेच राहू नका. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येतं, पण व्यक्तीची जेव्हा चुकीच असेल मग ती सुधारणं कठीण आहे. बघा, चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येतं, पण व्यक्तीच चुकीची असेल मग सुधारणं कठीण आहे. कारण चुका सुधारता येईल, मनुष्य सुधारावायचा आहे, बरोबर की नाही? कारण ही शिकवण आपल्यालाच प्राप्त करून दिलेली आहे, मनुष्य देहालाच प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून शिकणं खूप गरजेचं आहे. ठेविले अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.